व्हॉट अ सरप्राईज. हॅलो. राहुल, कामात आहेस? न न न बोल की. एक विचारायचं होतं. काय विचार की. मी कविता केलीये पण अर्धीच झालीये. पुढच्या 2 ओळी सुचतच नाहीये. मग तू सुचवशील? मी वय म्हणजे तू पण कविता करतोस ना म्हणून. हा सुचत की. ऐका, तूच ध्यास, तूच श्वास, तूच अंतरेची स्पंदने. पण पुढचं काही सुचतच नाहीये. तूच ध्यास, तूच श्वास, तूच अंतरीची स्पंदने. हा. हा सरिता ऐक. तूच ध्यास, तूच श्वास, तूच अंतरीची स्पंदने. रे ओढ झाली आता अनावर, ये ना लवकर जुगारून बंधने. वाव राहुल, हा किती सुंदर. कोण? मी? अरे कविता. कसं काय सुचलं तुला? तुझ्यावरूनच. अग म्हणजे तू अर्धी केली होतीस ना, मग मी पूर्ण केली कविता. आणि तू कॉलेजला का दिसला नाहीस? अगं आता शीतल बाहेर न करणार आहे ना कॉलेज. म्हणजे तू फक्त शीतलला सोडायला येत होतास तर? नाही नाही नाही, असं काय नाही. तुझ्या ऍडमिशनचं काय झालं? MA ला घेणार होतास ना? घेणार आहे की. कोणता विषय? प्रेम. अ, म्हणजे मी कोणता विषय प्रेमानं शिकीन ना. सरिता तू सांग आता कोणता विषय घेऊ? तू ना मराठी विषय घे. ओके ऑसम, मराठी ऑसम, ठरलं. बाकी काय चाललंय? अगं विक्रमच्या नावानं आम्ही गावात कमान उभा करतोय ना, त्याचीच गडबड चालू आहे. आणि सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. मस्त आयडिया आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू सरिता. बाय. बाय. सरिता, ए सरिता, मला आयुष्यभर तुझ्या अर्ध्या कविता पूर्ण करायला आवडतील. काय सांगतोस? म्हणजे भैया रोज सकाळ संध्याकाळ विक्रम चायसाठी डबा घेऊन जाणार होय? तर मी तुम्हाला सांगतो, भैयासारखा सॉलिड माणूस आहे ना अख्ख्या गावात कोण सापडणार नाही. पण बघ तिला का, आजकाल कोण कोणासाठी एवढं करत नाही. अरे का कोण कोणासाठी एवढं करत नाही, पण आहे ना गावकऱ्यांना कदर नाही भैयाची. कळती रे, नंतर काम बघितल्यानंतर कदर कळती. किती कामं करायची, दिस रात या गावासाठी मर मर मरतोय. काय गावात करता येईल, नवीन काय करता येईल, नुसतं याचाच विचार असतोय बघ भैया साहेबांचा. पण गावकऱ्यांना त्याची किंमत नाही. नमस्कार मावशी, येऊ का? अगं बाई भैया, आओ बसा, तुम्ही कुठं उठताय? बसा. भैया काय झाले? अहो कुठलं काय होतंय तवा, तुमच्यासाठी जेवण घेऊन आले. जेवण? डबा आणलाय तुमच्यासाठी, घ्या. ही आणि कशाला रे? तुम्ही असं स्वतः करून खाता, बरं दिसतं का हे? ते काय नाही, आजपासून तुम्ही स्वयंपाक करायचा नाही. आमच्या घरनं तुमच्यासाठी डबा येईल रोज. एक वेळा आम्ही उपाशी राहू, पण तुम्ही जेवले पाहिजे. अरे पण काय नाही म्हणू नका, एवढ्या चांगल्या मनानं आणले त्यांनी तर.
अहो पण हे सगळं कशासाठी? आणि तसं मी माझ्या हातनं मी करतेच की. हो असं कसं मावशी? तिकडं विक्रमनं अख्ख्या देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती आणि इथं आम्ही तुमच्या जेवणाची जबाबदारी घेऊ शकत नाही. तू आमच्या जिंदगीवर. अरे पण हे अहो मावशी पण बिन त्यात काय भैया काय चुकीचं बोलले त्यात. अहो काय नाही पण एवढी तरी मदत करू दे की तुमची आम्हाला. आता विक्रम असता तर त्याने तुम्हाला कुठल्या कामाला हात लावू दिला असता का? हा बरोबर आहे भैयांचं. हा मावशी. आणि इथं आपल्या फाट्यावर कमानीचं काम जोरात चालू आहे बरं का. शहीद विक्रम राऊत प्रवेशद्वार चांदवडी. आणि मावशी ही कल्पना भैयांचीच बर का. म्हणजे ग्रामसभेत ते बोलले होते पण आता स्वतः पुढाकार घेणार आहेत भैया. बरोबर असू दे. मावशी जरा 2 मिनिटं आत येतीस? चल. मावशी डबा घ्यायची काय गरज नाही. अगं अगं लय उलट्या काळजाचा माणूस आहे तो. इक्या होता तो बाई एक शब्द तरी नीट बोलला होता का? आता बरं सुचलं यायला हे सगळं. अगं बाया मला बी सगळं कळतंय की. कळतंय ना मग गप का बसलीस बाहेर? सांगायचं होतंस ना. अगं कसं नाही म्हणणार. गुरुजी तात्या सगळेच आहे की त्याच्या संग. ते असले की तू होच म्हणणार म्हणून मुद्दाम घेऊन आलाय तो त्यांना. तसं मी बी त्याला चांगलाच ओळखते. तरी पण हे बघ अजिबात घाबरू नकस. स्पष्ट बोल तू. आणि ते कमानीचं काय म्हणत होता ग? इक्याच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजाय बघतोय. गावातल्या सगळ्या पोरांना वर्गणी मागायला लावल्या. सक्तीनं वर्गणी गोळा करून असं कोण करते का सांग बरं? आणि हा वर्गणी दिली नाही तर गावभर बो मारत बसलाय. मग आता कसं ग? आता बिता काय नाही. तू स्पष्ट नाही म्हणून सांग त्याला. अगं नुसतं दाखवाय करतोय तो. आज तू डबा घेतलास ना तर उद्या गावभर करतोय का नाही बघच. कसा मी त्यांना आधार दिला, कसा कनवाळू हाय ह्या आव्हान त्या. जाऊ दे बाय आपल्याला काही नको त्याचं. मी सांगते त्याला. सांग तू. मी हाय.